माझं म्हणणं असंच आहे यामध्ये की तुमचा जर त्यावरती विश्वास आहे आणि त्या जागेवर जर तुम्ही जात आहे तर प्लीज तिथे घाण करू नका, तिथे स्वच्छता ठेवा. पहा किती किती आणि किती घाण आहे हो. पहा म्हणजे लिटरली पाहून एखाद्या व्यक्तीला असं वाटेल की काय किती घाण करून ठेवते, काय कपडे आहेत. आणि म्हणतात की कपडे झाडावर लटकवायचे आहे, कपडे मुलांचे फेकतात इथे येऊन आणि ह्या विहिरीमध्ये आंघोळ करतात. काय काय लिटरली म्हणजे मला मिनिंग नाही समजत. आणि त्या विहिरीमध्ये आंघोळ करतात ठीक आहे, तेच बादली घेतात, तेच बुडवतात, त्याला धूत नाही वगैरे आणि त्याचं पाणी घेऊन तीर्थ म्हणून पितात. सो इट्स नॉट गुड थिंग. जर तिथल्या स्थानाचं महत्त्व आहे तर त्याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे, तुम्हालाच घ्यायला हवी. आणि एखाद्या स्थानावर येतात तर त्याचं जोपासा ना. का बरं तुम्ही असा गोंधळ करून ठेवता मला समजत नाही. हा एक माझ्याकडून तर हा सगळ्यात मोठा फॅक्ट होता की प्लीज करायचं आहे श्रद्धेनं कर. हा काय गोंधळ ठेवलेला आहे ते. काय व्यवस्थित अंघोळ करण्याची पद्धत असते. जर त्या विहिरीचं पाणी जर खूपच चांगलं आहे आहे मी पण म्हणेल की आहे त्यामध्ये, पण त्याचं व्यवस्थितपणे ठेवा ना. देवाने दिला आहे, ते केलं आहे, त्याच्यात त्यांनी श्रद्धा सोडून गेल्या तर प्लीज त्याचं करा ना. का बरं हा फॅक्ट होत आहे मला कळत नाही. हा माझ्याकडून तर आधी पण मी 2-3दा आली तेव्हा तोच कन्सर्न होता. तेव्हा मी लॉग इन करत नव्हती म्हणून मी बोलू पण शकत नव्हती, पण मी आता करते. सो मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवते आहे की बघा काय दिसत आहे. मला तरी असं वाटते, मी असं म्हणत नाही की मी श्रद्धेला नाकारत नाही आहे, पण प्लीज श्रद्धेला अंधश्रद्धा बनवू देऊ नका. प्लीज नका, प्लीज.